हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. मराठ मोळासन कणखर बाणा, रंगीबिरंगी तिळगुळ, संगीतमय वातावरण, क्रांतीची मशाल, तळपणारे तेज. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रा. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026, शालिवान शक 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सायंकाळी 5:53 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे. उत्तर रात्री 3:04 ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो गंड योग आहे. रात्री 7:56 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालव करण आहे. सायंकाळी 5:53 कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 7:07 तैतील कर्णाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर आपल्या जन्मकुंडलीतील शनीची स्थिती आपण जाणून घ्यावी ज्योतिषाकडून. अशुभ स्थितीत शनी असते तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज नाही मित्र. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:16 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:20 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून व बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे समजावून सांगतील. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो रात्रे प्रवर्त मानसद ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1945 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरी उत्तरेने शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे सौम्य वासवे अनुराधा नक्षत्रे गंड योग पालव करणे एकादशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न एकांत मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 5:53 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता दश अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी नाहीत मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 5:53 आहे, ते आधी नाही. दिनविशेषमध्ये मकर संक्रांती आहे मित्रांनो.
हा आपल्या सनातन हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे मित्रांनो. या दिवशी रवी मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मकरायन हे मागेच सुरू झालेले आहे मित्रांनो. आज दुपारी 3:06 रवी ग्रह हा प्रवेश करेल मकर राशीमध्ये. अर्थात आपल्या पुत्राच्या राशीमध्ये तो प्रवेश करेल. याचा पुण्यकाळ दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. तेव्हा आपल्याला जे काही दानधर्म किंवा धार्मिक सेवा जे करायची असेल ते या काळात केलेल्या अतिउत्तम मित्रांनो. षटतीला एकादशी आहे. नावाप्रमाणेच ती षट म्हणजे 6 प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास आपले बरेचसे पाप नष्ट होतात. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार, तो आपण पाहू शकता मित्रांनो. याचा फायदा आपल्याला बराच काही आपल्या जीवनामध्ये देऊन जाणार आहे. मित्रांनो, उद्या पहाटे 3:04 अमृत योग आहे. हा अत्यंत शुभ योग असून यामध्ये जे काही काम कराल त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळणार आहे मित्रांनो. अग्निपृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा जे रेग्युलर कामे आहेत तीच आपण करावी. विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेमध्ये शक्यतो करू नये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.